तर नमस्कार मित्रांनो, मी संजय नाईक लाईफ अँड कटिंग मुंबई या मराठी यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आपली आजची सकाळ ही अशी झाली आहे आणि सकाळी मी 6 वाजता उठून टाईमलॅप्स लावलेला. सो तो टाईमलॅप्स बघा आणि त्याचबरोबर हा नजारा अनुभवा. एक नंबर आहे, एक नंबर. रात्री ते काहीच दिसत नव्हतं आणि रात्री जबरदस्त स्नोफॉल झालेला आणि त्याच्यामुळे टेम्परेचर एकदम खाली गेलेलं, उतरलेलं. सो आतमध्ये एवढं थंड नव्हतं वाटत, पण बाहेर जबरदस्त थंड होतं. आता पण 6-7 टेम्परेचर आहे, पण कॅमेरामुळे हात आपल्याला एक विदाऊट ग्लोव्हजच ठेवावा लागतो. बट नजारा बघू शकता, ऑसम. सो आज आपल्याला जायचं आहे ॲक्च्युली कुफरीला. त्याच्यानंतर मॉल रोड आहे आणि मॉल रोडच्या आजूबाजूचा जो लक्कड बाजार आणि जे सगळं एरिया असेल ते आपण डिस्कवर करणार आहे. सो आता रेडी होतो फटाफट आणि खाली ब्रेकफास्ट करून मग निघायचं आहे लवकर. सो त्यासाठी रेडी होऊन फटाफट निघूया आणि आज शिमला एक्सप्लोअर करूया आणि उद्या मग मनालीसाठी निघणार आहे. सो फटाफट रेडी होऊया आणि निघूया. पण तोपर्यंत त्याच्या पहिला तुम्ही हा टाईमलॅप्स बघा, एक नंबर आला आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण फ्रेश झालेलो आहे. नैत पण फ्रेश झाला आहे. नैतला थंडी वाजते ना? नैत नाही वाजत? अरे बापरे, जबरदस्त थंडी आहे. आणि ॲक्च्युली फ्रेश झालो ना त्याच्यानंतर अजून जरा थंडी वाटते. तर आता जरा नाश्ता बिष्टा केल्यावरती जरा थंडी कमी होईल असं वाटतंय, चाय बी प्यायल्यावरती. नाही तर आता तर जबरदस्त थंडी आहे, म्हणजे विदाऊट हँड ग्लोव्स तर कॅमेरा पकडायला पण जरा प्रॉब्लेम होते. जबरदस्त आहे नजारा बघा, एक नंबर. हे मंदिर आहे, मंदिरामध्ये जायचं आहे. जरा आपल्याकडनं जवळच आहे, सो मंदिरामध्ये जाऊन येऊया. आणि इकडचे रस्ते आहेत ना, हे सगळे असेच आहे, डोंगरावरती वाकडे तिकडे बांधलेले. म्हणजे जे लोकेशन तुम्हाला लांबून दिसतं ना एकदम वरती, तिकडेच बरोबर गाडी जाते. जबरदस्त आहे. आणि थंडी तर भाई फाडू वाट लागली आहे. कारण की काल एवढी थंडी नाही वाटलेली, आज खूप वाटते. कारण की काल बर्फ पडलेला, सो त्याच्यामुळे आज थंडी जरा जास्तच वाटते. सो आता खाली जाऊया, नाश्ता करूया. नाश्ता करायला आलो खाली. नैवेद्य पण आलं आणि इथे मंकी बसलेले आहेत. बरं आलं गोपुरं लवकर काढला. हां, हे नको, हात नाही मारायचं असे. हे असं नाही करायचं. चल हे लोक नाश्ता करायला ऑलरेडी बसले. नाश्ता काय बघूया आपण पहिला. जॅम ब्रेड आहे, भटोरे आहे. त्याच्यानंतर हे मला वाटतं छोले गरम आहे आणि हे याच्यामध्ये पाणी आहे आणि याच्यामध्ये पाणी. सो छोले भटोरे आहे आणि सँडविच आहे. आता प्लेटमध्ये घेतो आणि खातो.
थोडी जेवायचं, पैसे कशाला वेस्ट करायचे. सो ही चाय, हे भटुरे, छोले आणि जॅम अँड ब्रेड. सो आता ट्राय करूया. जबरदस्त थंडी आहे. चांगले टेस्ट छोले भटुरेचे. चाय पण मस्त गरम गरम आहे, थंडीमध्ये गरजेची आहे. स्वतः मी फिनिश करतो. सो आम्ही रेडी झालो आहे. जॅकेट घातलं कारण की खूप थंड आहे आणि त्याच्यामुळे जॅकेट घातलं फुल, कारण की थंडी. आणि अजूनपर्यंत एवढं ऊन नाही इथे आलं आहे, कारण की अजून पण आज पण क्लाउडी आहे. सो हा नजारा आता बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला ना या मंदिरात जायचं आहे, कारण की मंदिरचं जे लोकेशन आहे ना ऑसम आहे, मस्त दिसतंय ना. सो त्यामुळे मंदिरामध्ये एक जायचं आहे. आणि आता ॲक्च्युली आमची गाडी अटकली आहे पाठी पार्किंगमुळे. सो गाडी आली की तसं आपण कोफरीला जायला निघू आणि कोफरीला जाऊन तिथे जे काय ॲक्टिव्हिटीज असतील ते आपण बघूया, जे काय ॲक्टिव्हिटीज. कारण की काय माहिती आहे काय, कोफरीपेक्षा बोलतात की मनालीला ॲक्टिव्हिटीज चांगल्या होतात. सो लेट्स सी कुफरीला ॲक्टिव्हिटी करायची की मनालीला करायच्या, जे आवडेल तर आम्ही करू. पण लेट्स सी, बघूया तिकडे गेल्यावरती. अजूनपर्यंत आपल्याला काय माहिती नाही इकडचं. सो तिकडे गेल्यावरती आपल्याला काय आहे काय नाही ते एक्सपिरियन्स आहे. जसं इथे थंडी आहे की नाही, पहिला सांगत होते की खूप अनबेरेबल थंडी असते, बट इथे आल्यावरती एवढी पण थंडी नाही आज सकाळी, कारण की काल स्नो पडल्यामुळे आज थंडी होती. सो नॉर्मली वेदर एवढा काही थंड नव्हता काल, आज जास्त थंड आहे. सो ठीक आहे, आज सगळं जॅकेट विकेट घातलं तर एवढी थंडी नाही वाजत आहे. सो आता आपण जाऊया आणि कुल्लू एक्सप्लोअर करूया. आणि त्याचबरोबर आपलं नैवेद्य रेडी झालेलं आहे. नैवेद्य काय झाला? तुला थंडी वाजते? नाही वाजत? तुझ्याकडे ताकद आहे? हां ए नैवेद्य, नैवेद्य तुझ्याकडे ताकद आहे? सोरा तुला असते थंडी? हां नाही वाजत? ताकद आहे तुझ्याकडे? सो आता गाडी आली की आपण निघूया आणि जे मध्ये मध्ये आपल्याला जर चांगले सीन्स भेटले तर आपण नक्की कॅप्चर करूया.
नहीं जाना, हॉर्स ही लेके आएगा। आने जाने के लिए हॉर्स है, घूमना आपको बाय वॉक के ऊपर, सारा पॉइंट्स बाय वॉक के ऊपर। देखिए पर मेंबर का हॉर्स का रहता है 500 रुपीज़, 500 रुपये का। 200 रुपीज़ का शूज़ रहता है। शूज़ इसलिए रहेगा आपको स्नो मिलेगा, मेल्ट होता है वो, तो आपका जूता गीला ना हो और कीचड़ में गंदा ना हो, इसलिए 200 रुपीज़ का शूज़ रहता है। सेट साहब ठीक है। ड्रेस रहता है 500 रुपीज़। इन्हीं कपड़ों के बाहर आपको पहनना है, वो मर्जी आपका ले जाना है कि नहीं ले जाना है। रफ यूज़ के लिए देखिए स्किन और ट्यूब स्लाइड नहीं हो रहा है सर, जिसके लिए हम मना करेंगे, ये नहीं हो रहा है यहाँ। फिर रहता है हमारे पास एडवेंचर एक्टिविटीज़ प्लस साइट सीन, 2700 का पैकेज है, पर ये सारा आपको 1000 में मिल रहा है पर मेंबर को, जिसमें क्या क्या रहेगा, साइट सीन भी रहेगा और आपका गेम्स भी रहेगा। फैमिली गेम्स है, हाई लेवल का गेम्स भी है। सबसे पहले रोप वे जिप लाइन, सिंगल एंड कपल, 300 मीटर्स लाइन, ऑटोमेटिक स्लाइड, कोई बॉडी इफेक्ट नहीं। सेकंड गेट बर्मा ब्रिज एंड ब्रिज जंपिंग रिलेटेड बंजी जंप से 70 फीट का वॉक करके जाना है बैम्बू रॉक का। ब्रिज के लास्ट में पहुंचकर 10 to 90 फीट का फ्री फॉल रहता है। डर लग रहा है 10 फीट, 20 फीट, 30 फीट और स्लो डाउन नेट्स के ऊपर। थर्ड टमाटो नेट क्लाइंबिंग है। फोर्थ बैलेंसिंग ब्रिज, लकड़ी के पुल के ऊपर चलना है, बैलेंस बना के आपका स्टेप जिगजैग डालना है। फिफ्थ लैडर क्लाइंबिंग, सिक्स्थ वैली क्रॉसिंग, लाइक रिवर क्रॉसिंग, हाफ वे मंकी ग्लोवर, रिटर्न है ना एटो स्लाइड रहता है। गेम्स में ऑप्शन आता है आपके पास, आपने ये वाला नहीं करना, सपोज कीजिए आपने इस पे जो है इसको थोड़ी रिपीट कर सकते हैं। ये गेम्स रहता है साइट सीन, जैसे एप्पल गार्डन का 200 रुपीज़ रहता है मेंबर का, 1 मेंबर का, और वो इंक्लूड रहता है इसी में। एप्पल गार्डन जाएंगे, एप्पल नहीं मिलेगा, अभी क्लियर करेंगे आपको। खींचने खाने के लिए स्टॉल्स लगे हैं। सेकंड स्टेप फार्मिंग, व्यूज़ यहाँ से सामने हिमालय रेंज, बैक साइड पे शिवालिक वैली, स्नो वगैरह यही मिलेगा आपको। थर्ड शिमला का आखिरी गाँव, 11,500 फीट सी लेवल एल्टीट्यूड पे अभी विजिट करेंगे। इसके अंदर हिमालयन विलेज कल्चर देखेंगे सर। ये पूरा पैकेज आपका 1000 का रहता है। बाकी 500 रुपीज़ का हॉर्स रहेगा, 200 रुपीज़ का शूज़ रहेगा, ड्रेस आपके ऊपर है। बाकी स्की और ट्यूब स्लाइड ये नहीं हो रहा है सर जी। इसके अलावा एक्स्ट्रा चार्ज क्या रहेगा आपका 80 रुपीज़ पर मेंबर। जितना हॉर्स रहेगा आपका उस हिसाब से आपका 80 रुपीज़ पर हॉर्स का ऑन द वे लगेगा। 50 रुपीज़ ग्राम पंचायत का फॉरेस्ट डिपार्टमेंट का एंट्री है और 30 रुपीज़ ग्राम पंचायत का एंट्री रहता है। बाकी यहाँ से लड़का लेके जाएगा आपको, ऊपर वैली पे ड्रॉप करता है। हमारे गाइड्स मिलेंगे आपको ऊपर, वो आपके साथ नहीं आते हैं, नेविगेशन के लिए होते हैं। लड़का वाला आपको, घोड़े वाला लड़का यहाँ पे ड्रॉप कर देगा वैली पे। हमारे गाइड्स मिलेंगे, नेविगेशन करेंगे, फिर आपका टिकट चेक होगा एप्पल गार्डन में और गेम्स वगैरह गेम्स करायचं। सो मित्रांनो, आता इकडे पॅकेज असतो यांचा, सो तो पॅकेज आपण घ्यायचा। जसं तुम्हाला 1000 रुपये गेमिंगला असतात आणि जर इकडे तुम्हाला फिरण्यासाठी 500 रुपये घेतात ते असतं। आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर ते आहे। आणि नंतर शूजचे आणि वेगळे कॉस्ट असतात, घोड्याचे वेगळे कॉस्ट असतात आणि आतमध्ये एंट्रीला 80 रुपीज वेगळे असतात। सो असे टोटली आमचे तिघांचे मिळून 2900 झाले आणि बहिणीचे चौघांचे मिळून 1400 गेले। त्याने थोडंफार डिस्काउंट दिले। सो आता पुढे आपण जाऊया आणि पुढचं आता हे करूया। आणि काय माहिती आहे, इथे जेव्हा शूज आणि घेता ना तर ते शूजचे फोटो काढा, म्हणजे कसं तुम्हाला फोटो काढल्यावरती तुम्हाला ते शूज तुमचे हरवणार नाही। सो आता जातो, शूज घालतो आणि पुढे आपलं शूट करूया। बाबू इतना तगड़ा ठोके हैं। तो यार भाई जी खींचो तो इतना तो कैमरा ही पकड़े हुए आप। कैसे खींचना है, हमको कुछ भी नहीं आता भाई। जो सर चाय कॉफी मसाला मैगी स्पेशल वाला भैया, चीज़ मैगी, बटर मैगी, छोले कुलचे, मोमोज, फ्राइड मोमोज, अदरक वाला चाय, लाइचे वाला स्पेशल वाला, फ्राइड मैगी होगा, चीज़ मैगी, बटर मैगी, छोले कुलचे, मोमोज, फ्राइड मोमोज। सो मित्रांनो, आम्ही वरती आलो आणि तुम्ही येताना ना इथे
घोड्याने आलात ना, तो घोड्याचा जी राईड आहे ना ती एकदम डेंजरस आहे. तुम्हाला जाताना मी चेस्टवाली राईड तुम्हाला दाखवणार आहे, चेस्टला कॅमेरा लावून दाखवणार आहे. तर येताना ॲक्च्युली ते काही माहिती नव्हतं, त्याच्यामुळे मी काय करू नाही शकलो. स्वतः जाताना चेस्ट बेल्टला तो गोप्रो लावणार आणि तुम्हाला ते दाखवणार आहे. आणि त्यानंतर इथे वरती आलो की तुम्हाला या काय, त्याच्यानंतर असं आहे जे एक तुम्हाला फोटो बिटो काढायचे असेल तर तुम्हाला भेटतात. पुढे ड्रेस असतात त्यांचे, सो त्यांचे लोकल जे असतात ते सगळं तुम्हाला इथे भेटेल. आणि त्यानंतर आता पुढे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत. सो ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पुढे चालू होतील. सो तिथे गेल्यावरती आपण ते कॅप्चर तर करणारच आहे. आता सध्या आम्ही इथे मॅगी घ्यायला आलेलो. मॅगी एक नंबर आहे. मॅगी इथे 50 रुपयाला तुम्हाला भेटते. मसाला मॅगी आहे, चीज मॅगी आहे, नॉर्मल मॅगी आहे. पण नॉर्मल मॅगी एक नंबर लागते. नॉर्मल मॅगी मला आवडली, त्या लोकांना मसाला मॅगी आवडली. तुमच्या चॉईसवरती डिपेंड आहे, बट एक नंबर मॅगी होती. सो आता इथे आम्ही रेस घेतला आहे. मॅगी ट्राय करा, पावडरवाली मॅगी ट्राय करणी बनते. तर आणि त्याचबरोबर मी चाय घेतलेली, चाय पण चांगली होती. सो आता हे सगळं खाऊन झालं की आम्ही पुढे जाणार आहे. पुढे जाऊन पुढच्या आता राईड्स आणि आहेत ते तुम्हाला डिस्कवर करणार आहे. आम्हाला 1000 रुपयामध्ये 7 राईड्स भेटलेत. सो आता किती डिस्कवर होतात काय होतात, ॲक्च्युली घोड्यावरनं येईपर्यंतच फार टाईट झाली, कारण की इथे माझा एकट्याचा एक्सपिरियन्स नव्हता. जेवढी जणं आली ना तेवढी जणं तेच बोलत होते. सो ते झाल्यानंतर सगळ्यांची आता परत रिटर्न जाताना सगळ्यांची वाट तशीच लागणार आहे. सो लेट सी कसं आहे, मी तुम्हाला दाखवणार तर आहे, ट्राय करणार आहे. गोप्रोची बॅटरी ते थंडीमध्ये जबरदस्त उतरते. सो कॅमेरा आहे म्हणून बरं आहे, कॅमेऱ्याची बॅटरी एवढ्या फटाफट उतरत नाही आहे. सो गोप्रोची बॅटरी राहिली तर नक्की तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे. कशा वाटलं, मजा आली हॉर्सवरती? हॉर्सवरती बसायला मजा आली? हां, भीती वाटली? नाही वाटली भीती? मग परत बसणार तू हॉर्सवरती? परत बसणार? हां, खूप डेंजर आहे. अरे बाप रे. तुला मजा आली? मजा आली? डेंजर होता? हां, चांगला होता. तुला साक्षी? साक्षी पडली पण ना, उतरताना पडली. तुला कसं वाटलं निकिता? हॉरिबल एक्सपिरियन्स. तुम्ही जर एकदम सॉफ्ट हार्टेड असेल तर बिलकुल बसू नका. स्ट्रॉंग असेल तर जरूर ट्राय आणि करा. आधी कोपऱ्यातून गेल्यावरती आणि कोपऱ्यातून गेल्यावर एकदम हॉरिबल डेंजर ना. सो आता हे सगळं कंप्लीट झाल्यावर आम्ही पुढे जातो. पुढे जाऊन पुढचं तुम्हाला शेअर करतो. सो ही 4x4 आम्ही गाडी केली खाली येण्यासाठी तिकडनं. सो हे सगळं कधीपर्यंतच इथे यायचं म्हणजे तुमच्या खिशाला पोडणी लागणारे कन्फर्म आहे, कारण की फुल सगळीकडे पैसे लागतात. 200 रुपीज त्याचे झाले. हे परत आता 1000 रुपीज एक्स्ट्रा ह्याचे होणार आहेत. ओके, सो असं. आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज घेतले, सो त्याची तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, अदरवाईज सर्फिंग आहे. सो आता आपण संजय फोटो घेतला? हां, घेतलाय दोन्ही. हां. सो हे रॉयल एलांटे ॲडव्हेंचर ह्याच्यामध्ये आता जायचं आहे. 5 मेंबर पुढे. क्या टिकट का फोटो क्यों? वो टिकट जमा करते थे. ओके.
नैवेद्यने फर्स्ट टाइम झिप लाईन केली ना. हा नैवेद्य, कसे वाटलं तुला? छान वाटलं. कसं स्पायडरमॅन सारखं उडला ना तू? स्पायडरमॅन सारखा ना. मजा आली ना. स्पायडरमॅन तू झाला ना आता स्पायडरमॅन. हा तर नैवेद्यने झिप लाईन हे केली आहे ऍक्टिव्हिटी. एकट्याने गेली ते पण मजा आली. आपली शूट बरोबर झाली की नाही माहिती नाही. नैवेद्य कोच सकट. हा सो नैवेद्यने एकट्याने केली ऍक्टिव्हिटी. आणि हे जे आहे ना झिप लाईन केल्यावरती तुम्हाला खाली यायला पण आहे ना. पहिला आई जा ना, मग तुला घेते. सावकाश संजय. फुल स्लिपरी एरिया आहे. हे अशी पूर्ण ॲडव्हेंचर इकडे पण होऊन जातं एक एक ॲक्टिव्हिटीला. आम्ही सकाळपासून निघालो, अजूनपर्यंत आमची ॲक्टिव्हिटीज झाली नाही आहे.
तो नमस्कार मित्रांनो, आज आम्ही कुफरीला जाऊन आलो. कुफरीचा एक्सपिरियन्स एकदम भयानक होता, एकदम भंगार एक्सपिरियन्स होता. तुम्हाला हे नाही करू शकत. एकदम म्हणजे आम्ही तिकडे गेलो ना, ही आमची चुकी झाली आणि एकदम बेकार एक्सपिरियन्स. कारण की तिकडे गेलो आम्ही, तिकडे गेल्यावरती 10 वाजता गेलो. ओके, तर लोकांनी एक ब्रीफ दिली, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे की तुम्हाला गाईड भेटतो. जे काय तुम्हाला मी ब्रीफ तर पुढे तर दाखवणारच आहे. ओके, तुम्हाला स्टार्टिंगला ब्रीफ तर दिसणारच आहे. त्यानंतर पुढे गेलो आम्ही, तिकडे घोड्याची राईड्स आहे. तर तुम्ही घोड्याच्या राईड्सने जेव्हा जाता ना आणि तिकडे जो घोड्याची राईड संपते ना की तुम्हाला पोटात गोळा येतो, अरे बापरे, आता रिटर्न जाताना कसं जायचं. रिटर्न जाताना दुसरा वे नाही आहे, फक्त घोड्यानेच तुम्ही रिटर्न येऊ शकता. आणि जो घोड्याचा जो ॲडव्हेंचर आहे ना, तो तुम्हाला आहे ना हॉरिबल ॲडव्हेंचर आहे. हॉरिबल म्हणजे एकदम बेकार एक्सपिरियन्स, एकदम बेकार एक्सपिरियन्स. तो रस्ता नाही बरोबर आहे, त्या घोड्यांची एक तर वाट लागते, एकदम बेकार एक्सपिरियन्स, एकदम बेकार. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यावरती काय तर तिकडे थोडंफार मार्केट आहे, जसं स्नॅक्सचा मार्केट असतो तसं स्नॅक्स आहे तिथे. त्याच्यानंतर स्नॅक्समध्ये आम्ही मॅगी खाल्ली, मॅगी आणि चांगली होती तिकडे. त्याच्यानंतर पुढे गेलो तर काय ॲपल व्हॅली होती. ॲपल व्हॅली काय तर सुकलेली झाडं होते, सुकलेली झाडं. आता कुल्लू कशासाठी फेमस आहे? बर्फासाठी. कुल्लू बर्फासाठी फेमस आहे. त्याच्यासाठी आम्ही तिथे गेलेलो. किती रुपये आमच्याकडनं घेतले? 500 रुपये घेतले. काय तर फक्त फिरायचे. आणि जर तुम्हाला ॲडव्हेंचर राईड्स करायचे असतील तर तुम्ही 1000 रुपये द्यायचे, 500 रुपये नाही द्यायचे. 1000 रुपयामध्ये तुम्हाला काहीतरी ते त्यांच्या 6 की 8 काहीतरी राईड्स असतात, ते तुम्हाला भेटतात त्याच्या. असं तिकडे होते. सो आम्ही ते घेतलं. एकाने 1000 रुपयाचा पॅकेज घेतलं, एकाने 500 रुपयाचा पॅकेज घेतला. असं आम्ही टोटल होतो 6 जणं. माझी बहीण होती, बहिणीची मुलगी, भाऊजी आणि सगळे होते. तर 6 जणं. तर 6 जणांमध्ये आम्ही 2 ॲडव्हेंचर पॅकेज घेतले आणि बाकीच्यांचे आम्ही 500 रुपये दिले. 10 वर्षाच्या मुलीचे पण आम्ही 500 रुपये दिलेले आहेत, फक्त फिरण्यासाठी तिथे. काय तर बर्फ बघण्यासाठी. आम्ही तिकडे जाऊन आहे ना फक्त चिखल बघितला, एकदम बेकार. आणि तिकडे आहे ना, तिकडे जाण्यासाठी आहे ना तुम्हाला कपडे विकतात. कशासाठी? की तिकडे चिखलामधनं वाचण्यासाठी. पण जे काय आपल्याला तिकडे बर्फ बघायचं आहे ना, तो बर्फ तिकडे नव्हताच. आदल्या दिवशी पाऊस पडलेला, पूर्ण बर्फ गेलेला आणि फुल तिकडे चिखल 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 होतं, बाकी काय नव्हतं. आणि त्यानंतर आम्ही इथे गेलो ॲडव्हेंचर राईड्स चांगले होते. ॲडव्हेंचर राईड्समध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांचे ॲडव्हेंचर राईड्स चांगले होते तिकडे. पण तुम्हाला एक सांगतो की तिकडे तुम्ही ॲडव्हेंचर राईड्सपेक्षा तिकडे स्नो बघायला जाता. ॲडव्हेंचर राईड्सचं तुम्हाला पुण्याला कुठेही सगळीकडे भेटतं ॲडव्हेंचर राईड्स. तर तिथे जाऊन तुम्ही एवढे तिकडे जाऊन 1000 रुपये 1500 रुपये खर्च करून ॲडव्हेंचर राईड्स घ्यायला तर जाणार नाही एवढ्या लांब येऊन. सो ते तर एकदम बेकार एक्सपिरियन्स होता. टोटली ना आमचा 10,000 रुपये वेस्ट झालेत आजच्या दिवसामध्ये. 10,000 रुपये. किती? 10,000 रुपये वेस्ट झालेत. 10,000 रुपयामध्ये आमचा दिवस वेस्ट गेला. त्याच्यानंतर आम्हाला इथे मॉल रोडला जायचं होतं, मॉल रोडला जायला नाही भेटलं. सगळ्यांची हालत खराब झाली, कारण की तिकडे एक तर थंडी होती, कारण की काल बर्फ पडलेला, पाऊस पडलेला. आणि त्याच्यामध्ये हे असे जे घोड्याचा एक्सपिरियन्स, तर बाबा रे बाबा, जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल ना तुम्ही परत बोलणार की अरे रे बापरे, कोणाला परत रिकमेंड नाही करायचं. एवढा बेकार एक्सपिरियन्स होता, एवढा बेकार एक्सपिरियन्स. सो माझं तर हे की कोणी जाऊ पण नाही तिथे, आणि मी तर कोणाला स्वतः रिकमेंड नाही करणार. एकदम बेकार एक्सपिरियन्स. माझे ना टोटली 10,000 रुपये ना वेस्ट झाले. त्याच्यामध्ये मला परत जाको टेम्पलला जायला नाही आलं. त्याच्यामध्ये मला शिमलाचा जो तिकडचा मॉल रोड असतो तो फिरता नाही आला, काहीच नाही करता आलं, कारण की सगळ्यांची हालत खराब झाली तिकडेच फिरून. एकदम बेकार एक्सपिरियन्स. सो आताची व्हिडिओ इथेच संपवतो, कारण की पूर्ण हालत खराब झाली आहे तिकडे जाऊन. सो आम्ही कुठेच नाही गेलो, डायरेक्ट हॉटेलवरती आलो आणि काहीतरी जरासं खाल्लं. मॅगी कप होते ते खाल्ले आणि आता बसलो आहे, कारण की एकदम बेकार. आणि आम्ही थकलो, एवढं भूक लागली. बेकार, एकदम बेकार एक्सपिरियन्स. तुम्हाला कधी जायचं असेल ना तर जाऊ नका. त्यापेक्षा ते जाको टेम्पल आणि शिमलाचा मॉल रोड हे विजिट करा आणि मनालीला जावा. मनालीला तुम्हाला बर्फ कुठे ना कुठे भेटणार आहे आणि तिथे घोड्याचे तुमचे हे नसणार. घोड्याचे तर सोडून द्या, तिकडे कोणी लुटणार नाही तुम्हाला. इथे प्रत्येक गोष्टीसाठी लुटालूट चालू होती, प्रत्येक गोष्टीसाठी लुटालूट चालू होती. एकदम बेकार आहे, एकदम बेकार.
सो माझं पर्सनल ओपिनियन आहे कुल्लूला जाऊ नका, सॉरी कुफरीला जाऊ नका. कुल्लूचं तुम्ही जाल या कुल्लूला तर बर्फ नसतो, सॉरी कुफरीला बर्फ असतो. सो तुम्ही तिकडे मनालीला तुम्हाला सोलंग व्हॅलीला भेटेल या त्याच्या पुढे अटल टनलला भेटेल, कुठे ना कुठे बर्फ भेटणार, पण तिथे तुम्हाला एवढं लुटणार नाही. इथे तुम्हाला जबरदस्त लुटणार. सो तुम्हाला एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना तर तुम्ही जावा आणि त्याच्यानंतर ना खाली मला कमेंट करून सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, तिकडे काय झालं. कारण की माझा एक्सपिरियन्स एकदम बेकार होता. सो आताची ही व्हिडिओ मी इथेच संपवतोय आणि उद्या मला ॲक्च्युली मनालीला जायला निघायचं आहे. सो जाकू टेम्पल आम्ही जर कदाचित व्हिजिट केलं तर व्हिजिट करणार आहे, जर लेट झाला तर डायरेक्ट मनालीला निघणार आहे आणि मनालीचा मॉल रोड आपण हे करूया, एक्सप्लोर करूया. कारण की शिमलाचा मॉल रोड तर आमचा झालाच नाही, टायमिंगच्या याच्यामुळे सगळी वाट लागली. सो जाऊन दे. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच चांगल्या व्हिडिओ घेऊन येत राहील. पण प्लीज कुफरीला जाऊ नका, बेकार एक्सपिरियन्स, एकदम बेकार.